बोंबील फ्राय। त्यासाठी लागणारे साहित्य: बोंबील, अर्धा लिंबाचा रस, अर्धा टीस्पून हळद, 2 टेबलस्पून रवा, 1 टेबलस्पून गव्हाचे पीठ, 2 टीस्पून लाल तिखट आणि तेल। आता आपण कृतीकडे वळूया। इथे मी साधारण 4 ते 5 बोंबील घेतलेत। हे मधून 2 तुकडे करून मधून त्याला परत चिरलंय मी, तुम्ही बघू शकता। याला मी अगोदर मीठ लावून ठेवलं होतं, नंतर ते थोड्या वेळाने धुतले, साधारण 5-1 मिनिटच मीठ लावून ठेवायचंय। आता त्यात आपण लिंबाचा रस घालायचा आहे। हा साधारण अर्धा लिंबाचा रस आहे। आता यात मी हळद टाकते। आता आपण याच्यामध्ये साधारण 1 टेबलस्पून लाल तिखट टाकणार आहोत। हे तिखटही तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता किंवा कमीही टाकू शकता। याला व्यवस्थित मसाला लागला की आता आपल्याला फ्राय करायला घ्यायचे। तर एका डिशमध्ये आपण हा रवा आणि हे गव्हाचं पीठ आपण मिक्स करून घ्यायचंय। तुम्हाला जर गव्हाचं पीठ नाही घ्यायचं असेल, तांदळाचं घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता। इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय। हे असं व्यवस्थित मिक्स करायचंय। आता इथे मी पॅन गरम करत ठेवलाय। आता यात आपण तेल टाकायचंय। तेल व्यवस्थित गरम झालं की हे बोंबील या रव्यामध्ये व्यवस्थितपणे घोळून घ्यायचे। हे बोंबील आपण मॅरिनेशन करून ठेवू शकत नाही, कारण बोंबलाला लगेच पाणी सुटतं। आता इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालंय। आता आपण इथे बोंबील चांगलं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। जर तुम्हाला थोडं तेल कमी वाटलं तर तुम्ही वरून घालू शकता। आता हे आपले एका साईडने व्यवस्थित फ्राय झाले। आता तुम्ही थोडा गॅस कमी करायचा आहे आणि हे परतून घ्यायचे। एक साधारण 5-1 मिनिटं फ्राय करायचे, कुरकुरीत होतील। हे 5 मिनिटांनंतर व्यवस्थित फ्राय झाले की गॅस बंद करायचं। आता आपले मस्त कुरकुरीत बोंबील फ्राय रेडी झाले। ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा। हे जर तुम्हाला आवडले असतील तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।